नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे अगदी घरगुती पद्धतीने बनवलेली शेवग्याच्या शेंगाची चविष्ट आणि पौष्टिक भाजी। ही भाजी चवीला अप्रतिम लागते, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा। ह्या भाजीसाठी मी 1/2 किलो शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहेत। त्या कट करून त्याची साल काढून घेतली आहे। 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहे। त्यानंतर कढईमध्ये थोडेसे तेल, जिरे, मोहरी, हळद, मीठ टाकून हे परतून घेतले आहे। थोडेसे पाणी टाकून हे शेंगा चांगल्या शिजवून घ्यायच्या आहेत, त्यामुळे शेंगा मऊ होतात आणि भाजी खूप छान लागते। आता आपण भाजीसाठी लागणाऱ्या वाटणाची तयारी करू। ह्यासाठी मी खोबरे, हरभरा डाळ, धने, शेंगदाणे, लसणाच्या पाकळ्या, आले, कोथिंबीर, खडे मसाले, 3 ते 4 लहान आकारातील कांदे भाजून घेतले आहे। आता आपण हे सर्व तव्यावर थोडेसे तेल टाकून व्यवस्थित भाजून घेऊ। सर्व साहित्य खरपूस होईपर्यंत भाजून घेतले आहे। भाजलेला कांदा थोडेसे तेल टाकून व्यवस्थित परतून घेऊ। सर्व मसाले भाजून झाले आहेत। थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व टाकून बारीक पेस्ट करून घेऊया। वाटण चांगले बारीक होण्यासाठी मी यामध्ये थोडे पाणी ॲड केले आहे। या पद्धतीने मसाला व्यवस्थित बारीक करून घेतला आहे। शेंगा आपल्या शिजून तयार झालेल्या आहे। त्या पद्धतीने किती मऊ शिजले आहे। आता आपण ह्या एका भांड्यामध्ये काढून घेऊया। कढईमध्ये तेल तापत ठेवले, ह्यामध्ये वाटलेले सर्व वाटण टाकले, हे व्यवस्थित परतून घ्यायचे। मसाला 2 ते 3 मिनिटं परतून घेतला। त्यामध्ये हळद, गरम मसाला, कांदा लसूण मसाला टाकून व्यवस्थित मिक्स केले। ह्यानंतर ह्यामध्ये आपल्या चवीप्रमाणे लाल तिखट टाकायचे। तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तुमच्या आवडीचे मसाले ह्यामध्ये ॲड करू शकता। हे सर्व व्यवस्थित परतून घ्यायचे। तेल सुटेपर्यंत हे परतून घ्यायचे। मसाला व्यवस्थित परतून झालेला आहे। तुम्ही पाहू शकता मसाल्याला तेल सुटले आहे। यामध्ये उकडलेल्या शेंगा टाकून घेऊया। शेंगा टाकल्यानंतर ह्यामध्ये थोडंसं पाणी, ग्रेव्हीसाठी थोडंसं पाणी टाकून घेऊया।
चवीनुसार मीठ टाकायचे. भाजीला चांगली उकळी येऊ द्यायची आहे. 5 ते 7 मिनिटे व्यवस्थित शिजून घ्यायचे. उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम ठेवली आहे. भाजीला उकळी आल्यानंतर यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे. Just prove this story. पहा, आपली गरमागरम आणि स्वादिष्ट शेवग्याची शेंगाची भाजी तयार झाली आहे. ही भाजी पोळी, भाकरी किंवा वरण भातासोबत तुम्ही सर्व करू शकता. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा आणि अशाच सोप्या स्वादिष्ट घरगुती रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.